देवाच्या दारात कोणी सेलिब्रिटी नसतो, तो तिथं भक्त असतो। कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांना प्राजक्ता माळीनं आता उत्तर दिलंय। नटराजाला अभिवादन करण्यासाठी कलाकार एकत्र येणार आहोत, मी शास्त्रीय नृत्य करणार आहे असंही प्राजक्ता माळी म्हणालेल्या आहेत। तर महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या प्राजक्ता माळी यांच्या कार्यक्रमाला विरोध केलाय। चुकीचा पायंडा पडू नये अशी ललिता शिंदे यांनी मागणी केली आहे। यावर प्राजक्ता माळीने आता उत्तर दिलंय। त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने 2 दिवसाचा महाशिवरात्री निमित्त कार्यक्रम आयोजित केलेले आहे। जी सिने अभिनेत्री आहे प्राजक्ता माळी यांचा काहीतरी कुठला तरी नृत्याचा कार्यक्रम ते ठेवणार आहेत। तर मला 2 शब्द असे सांगायचे आहेत की त्र्यंबकेश्वरच्या इतिहासाच्या म्हणजे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये आजपर्यंत इतिहासामध्ये असे कोणत्याही सेलिब्रिटींना घेऊन कुठलाही कार्यक्रम झालेला नाही आहे। ह्या परंपरा ट्रस्टींनी इथे जरा गांभीर्यपूर्ण विचार करून असे कार्यक्रम घेतले पाहिजेत। महाशिवरात्रीनिमित्त होणारा हा कार्यक्रम सबंध संपूर्णतः शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतावर आधारित असलेला नृत्याचा कार्यक्रम आहे। ज्यांना माहिती नसेल त्यांना मी सांगू इच्छिते, मी स्वतः भरतनाट्यम नर्तिका आहे। मी विशारद अलंकार केलेला आहे, नृत्यातून BA MA केलेला आहे। तर अपुऱ्या माहितीमुळे जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी त्यांच्या मनातले किंतु परंतु काढून टाकावेत आणि समाजाची दिशाभूल करू नये अशी मी त्यांना विनंती करते। आणि एक गोष्ट आवर्जून नमूद करू इच्छिते की देवाच्या दारामध्ये कोणीही सेलिब्रिटी नसतो, सगळेजण भक्त असतात आणि त्याच भक्तिभावानं मी माझ्या नृत्याच्या माध्यमातून माझी सेवा नटराजा चरणी रुजू करणार आहे। तर त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारा प्राजक्ता माळीचा हाच कार्यक्रम आता अडचणीत आलाय। पुरातत्व विभागाचं त्र्यंबकेश्वर देवस्थानला पत्र आलेलं आहे। सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणं हे नियमबाह्य आहे असं ASIचं म्हणणं आहे। कार्यक्रमांपूर्वी ASI दिल्लीकडून परवानगी घेण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेत। मंदिरात गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी ही भूमिका ASIनं या पत्रामध्ये मांडली आहे। Thank you.